तुमच्या मुलांच्या शाळेसमोर गुटखा विकणारा तो माणूस आता थेट मोकामध्ये जाणार. होय, आता शाळा कॉलेज परिसरात गुटखा, तंबाखू किंवा ड्रग्ज विकणाऱ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मोका लागू करण्याची मोठी घोषणा करण्यात आली आहे. म्हणजे ज्या गुन्ह्यांसाठी आजवर साधी जामिनावर सुटका होत होती, त्या गुन्ह्यांवर आता दहशतवाद, माफिया, स्मगलिंग रॅकेट यांच्यावर लागू होणारा सर्वात कठोर कायदा लागू होणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी पवन आणि तुम्ही पाहताय नीती कट्टा. आजचा विषय अत्यंत संवेदनशील आहे. आपल्या मुलांच्या भवितव्याशी, त्यांच्या सुरक्षिततेशी थेट जोडलेला हा विषय आहे. महाराष्ट्र विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक अतिशय मोठी घोषणा केली आहे. शाळा आणि कॉलेज परिसरात गुटखा विक्री करणाऱ्यांवर आता मोका लावण्यासाठी कायद्यात बदल केला जाणार आहे. आता याचं कारण म्हणजे विद्यमान कायदे इतके कमकुवत आहेत की गुटखा तस्कर, विक्रेते काही तासात जामिनावर बाहेर येतात आणि पुन्हा त्याच जागी व्यवसाय सुरू करतात. नेमकी समस्या नक्की काय आहे? राज्यातील अनेक शाळा कॉलेजजवळ गुटखा, तंबाखू, सुगंधी पान मसाला तसेच काही ठिकाणी अंमली पदार्थाची विक्री उघडपणे होते. पालकांनी तक्रारी केल्या, पोलीस कारवाई करतात, पण काही फरक पडत नाही, कारण विद्यमान कायदे फक्त दंड आणि लहानशा शिक्षेपुरते मर्यादित आहेत. गुटखा विक्रेते काही तासात जामिनावर बाहेर येतात. त्यामुळे संपूर्ण नेटवर्क, तस्करी, साठवणूक, वाहतूक यावर नियंत्रण राहत नाही. मग मोका का? मोका हा महाराष्ट्रातील सर्वात कठोर कायद्यांपैकी एक आहे. तो सामान्यतः गँग, माफिया, तस्करी रॅकेट, संघटित गुन्हेगारी यावर लावला जातो. गुटखा हा उद्योगही नेहमी छोटा नसतो. त्यामागे सिंडिकेट, पुरवठा साखळी आणि मोठ्या प्रमाणात पैसे असतात. म्हणून सरकार म्हणते हा गुन्हा आता साधा नाही, संघटित गुन्हा आहे, त्यामुळे त्यावर मोका लागू करणार. आता कायद्यात बदल का करावा लागत आहे? फडणवीस म्हणाले, मोका लागू करण्याचा प्रस्ताव विधी विभागाकडे पाठवला होता, पण समस्या अशी की मोका लावण्यासाठी धमकी देणे, इजा करणे, हिंसक घटनांचा पॅटर्न आवश्यक असतो. गुटखा प्रकरणात ही तत्वे दिसत नसल्याने मोका लागू करता येत नव्हता. म्हणून मोका ऍक्ट मध्ये दुरुस्ती करून गुटखा तस्करी, विक्री, साठवणूक आणि शाळा कॉलेज परिसरात विक्री ही कृत्येही आता संघटित गुन्हा मानली जातील. ही दुरुस्ती झाल्यानंतर गुन्हा जामीनपात्र नसेल. आरोपींना दीर्घकाळ तुरुंगवास भोगावा लागेल. मोठे नेटवर्क उघडकीस येईल. पाठीमागचे मालक आणि सप्लाय चेन यांच्यापर्यंत पोहोचता येईल. आता यामुळे शाळा कॉलेज परिसर पूर्णपणे सुरक्षित होईल. छोट्या विक्रेत्यांच्या पाठीमागची मोठी तस्करी गँग पकडता येईल. मुलांमध्ये गुटखा, तंबाखूचे व्यसन कमी होईल. पोलीस आणि शासनाकडे कठोर कारवाई करण्याची ताकद येईल. सिस्टीम मध्ये डर निर्माण होईल, जे आधी कधी झालंच नव्हतं. गुटखा विक्रेते आणि तस्करी करणारे आता लहान गुन्हेगार मानले जाणार नाहीत. ते माफिया नेटवर्कचा भाग समजले जातील. यामुळे शाळा कॉलेज परिसर, आपल्या मुलांचे सुरक्षित वातावरण आणि भविष्यातील पिढी सर्वांचे रक्षण होणार आहे. मुलांच्या आरोग्याशी निगडीत हा प्रश्न आहे. समाज म्हणून आपणही जागरूक राहायला हवं. गुटखा विक्री दिसली तर तक्रार करा, कारण कायदा आता तुमच्या बाजूने आहे आणि अत्यंत कठोर आहे. मित्रांनो, अशा अपडेट्स तुम्हाला वेळेवर जाणून घ्यायच्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, कॉमेंटमध्ये तुमचं मत सांगा आणि अशा आणखी माहितीपूर्ण कंटेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.